शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात. कधी शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा शेतकऱ्यांनाच उलट सुनावलं. कर्जमाफीचं आश्वासन मात्र हवेतच विरलं. राज्यात वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा धुमाकूळ. बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका. आंबा, ज्वारी, गव्हासह भाजीपाल्याची नासधूस. तर भंडाऱ्यामध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाची हजेरी. नागरिकांची धावपळ. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फलक कोसळण्याच्या घटना. रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम. काही भागात वीज पुरवठा खंडित. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणामध्ये कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास आणि अकाउंट विभागामधील कर्मचाऱ्यांची चौकशी. तर मृत ईश्वरी भिसेंच्या कुटुंबातील सदस्यांचाही जबाब नोंदवला. रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा आणि ॲडव्हान्स मागितल्याच्या रागातून तक्रार. रुग्णालयाच्या चौकशी समितीमध्ये दावा. जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पाळला नाही. गर्भधारणेमध्ये जोखीम असल्याची पूर्वकल्पना दिली होती असाही दावा. आम्ही काउंटरवर 3 लाखांची कॅश घेऊन उभे होतो. जमीन विकून पैसे देण्याची आमची तयारी होती. मात्र 10 लाख दिल्याशिवाय ॲडमिट करून घेणार नाही असं रुग्णालयानं स्पष्ट सांगितलं. भिसे कुटुंबानं चौकशी समितीचा आरोप फेटाळले. राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांचं ऑडिट होणार. अनियमितता आढळल्यास कारवाई करणार. मंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती. धर्मादाय कार्यालय नियमांच्या अंमलबजावणीचीही तपासणी होणार. महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह योग्य, पण कायदा हाती घेऊ नका, अन्यथा कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मनसेला इशारा. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मराठी भाषेच्या वापराबाबत मनसैनिकांचं खळखट्याक सुरू. रिझर्व्ह बँकेचं 2014चं परिपत्रकच आम्ही बँकांना दिलंय. कायद्याचं पालन न करणाऱ्या बँकांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. आरोपीला कुठलीही मारहाण करण्यात आलेली नाही. खोक्यावर सतीश भोसलेच्या वकिलांच्या दाव्यानंतर वनविभागाकडून प्रसिद्धी पत्रक जारी. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी आधीच वक्फ विधेयकाला आव्हान. ओवेसी काँग्रेस खासदाराची सुप्रीम कोर्टात याचिका. लोकसभेनं तर राज्यसभेतही वक्फ सुधारणा विधेयक मंजूर. आता राष्ट्रपतींकडे पाठवलं जाणार विधेयक. नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीमध्ये कोसळला. विहिरीमध्ये बुडून 7 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून 5 लाख तर केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत जारी. ट्रम्प यांच्या व्यापार शुल्क लागू करण्याच्या धोरणामुळे जागतिक व्यापार युद्ध भडकलं. इतर देशांकडूनही पावलं उचलण्याची धमकी. कॅनडानं अमेरिकी वाहनांवर 25% तर चीननं 34% आयात शुल्क लावलं. मुंबईच्या पदरी तिसरा पराभव. रोमांचक सामन्यामध्ये लखनौचा 12 धावांनी विजय. दुसऱ्या विजयासह लखनौ गुणतालिकेमध्ये 6व्या तर मुंबई 7व्या स्थानी.